मी इथे 10 ते 11 वर्षापासून काम करतो. इथं एवढं की माझ्या जोडीला आहे ना, मेन म्हणजे माणसं पाहिजे. 2-3 का ना, म्हणजे कसं सगळं म्हणजे हे तरी होईल. आणि त्यात कसे काय रस्ते खराब आहे. अग्नीची जर गाडी आली तर ती गाडी इथंच वर थांबते. ती काय पलीकडे रस्ता रुंदीकरण पाहिजे. हो, ती काय पुढे गवत वगैरे कापलं पाहिजे. तुमची समस्या का? तुमची समस्या तुम्हाला काय face करावं लागतं? पाण्याचं काय? पेमेंट आम्हाला जो आता बघा जून पासून पगार नाही, फक्त 2 महिन्याचं पेमेंट झालेलं आहे जून महिन्यापासून. आणि बाकी पाण्याचं इतर काय? त्रास इथं म्हणजे जंगलात काय काय बाकीचा problem लय होतो? त्रास. हे पोरे ना रात्रंदिवस आतमध्ये कोण दारू प्यायला येतं, कोण गांजाला येतं, हाकल्याला गेले की मारायला. त्या दिवशी रात्री मला तिथं चौघा पोरांनी अडवलं होतं. मी आपल्या गांधीले साहेबांना कॉल केला होता, तर मी आवाज मोठा केला. त्यांनी ऐकला पण तो आवाज की पोरं काय काय घाणघाण शिवाय देत होते. हो, रात्रीचा टाईम होता आणि दिवसा पण येतात ते मारायला. कधी कधी घरी येऊन दम देऊन जातात. तुमचा मी तुम्हाला प्रश्न विचारते की इतक्या सगळ्या तुमच्या विरोधी गोष्टी आहेत, हं? इतक्या विरोधी स्थितीमध्ये तुम्ही हे काम करता आहात. हो. तुमचं म्हणजे हे काम तरीही तुम्ही करावं असं तुम्हाला कसं काय वाटतं? ते तुमच्याकडे असं काय बळ आहे की ज्याच्या बळावरती तुम्ही म्हणता की नाही मी हे काम केलंच पाहिजे. काल मला मारायला कोणीतरी आलं आहे पण मी आज सकाळी उठून पुन्हा जाणार. हे कसं काय तुम्हाला जमतं? ते आता मी कसं माझा जन्मच इथला आहे, त्याच्यामुळं मी शक्यतो त्या मुलांना काय हे नाही करत. त्याच्यामुळं मला म्हणजे मी मनामध्ये माझ्या काहीच येत नाही की मी आता गेलो की मुलं परत असतील मला हे करतील. त्याच्यामुळं मी ते तसा विचारच काय येत नाही. रहिवाशी असल्यामुळं घाबरत नाही. त्याच्यामुळं मला काही वाटत नाही. त्याचं मेन म्हणजे काय ताई की ह्यांना झाडावरती प्रेम आहे. इथलं जर 5 जरी तोडलं, कोणी 5 जरी तोडलं ना, फुल जरी फुल जरी तोडलं तरी ते तरी प्रचंड त्यांना त्रास होतो. आणि ते कुठल्याही झाडाबद्दल त्यांना प्रचंड प्रेम आहे. ते एकटेच काम करत नाहीत, काम म्हणजे कामाला तर तेच आहेत, पण त्याची बायको पण त्याची काम करते. या प्रश्नामध्ये अजून एक जोडून प्रश्न आहे. आता 4-4, 5-5 महिने तुमचा जर पगार येत नाही, मग तरी पण तुम्ही कसं काय काम करता मग? एखादा माणूस काय म्हणतो 4-4, 5-5 महिने झालं पगार येत नाही माझा. हो, साहेबांना फोन केलं की ते म्हणतात देतो किंवा ते खर्चाला थोडेफार पैसे देतात. बरं, त्याच्यावर मग आपलं चालू मग पगाराची वाढ महिन्याला मिळत नाही. नाही मिळत. ठीक आहे, पण आपण तुम्ही म्हणजे खूपच मोठं काम करता आहात. उद्या जर 5-6 कामगार इथं कामाला लावायचे म्हणले तर तर हा 5-6 प्रश्न आहे. कामगारांचे आणखीन 5-6 कामगारांचे हेच प्रश्न निर्माण होतात. बरोबर आहे. हा पण विषय आहे ना की ते सस्टेन कसं करतात. हो ना. तर त्यांना ते जर 24 तास इथं काम करतात, याचा अर्थ त्यांचं उदरनिर्वाहासाठी दुसरं काही साधन त्यांच्याकडे नाही. काय नाही. बरोबर आहे. म्हणूनच ते येत राहतात. हा पण प्रश्न महत्वाचा आहे ना.